नमस्कार. बीड प्रहार लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बीड प्रहारच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून हे जे महावितरणचे जे गुत्तेदार आहेत, जे पोल रोवण्याचं काम करत आहेत, तारा ओढण्याचं काम करत आहेत, ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असून याकडे मात्र संबंधित जे नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे त्यांचं मात्र कसल्याही प्रकारचं त्याकडे लक्ष नाही. कारण बघितलं तर आपण पाहू शकता की हा जो रस्ता आहे तो राज्य रस्ता 232 आहे, पाडळशिंगी ते लोखंडी सावरगाव. आणि या रस्त्यावरची जी दिसणारी जे ते लाईन आहे ही पूर्णतः लाईन जी आहे ती जे पोल रवण्यात आलेले आहेत ते अक्षरशः खाली फक्त थोड्याफार प्रमाणात सिमेंट टाकलं जातं आणि खाली मात्र दगड आणि मातीचा, काळ्या मातीचा वापर करून ते सर्रास तशाच प्रकारे ठेवलं जाते. त्यामुळे भविष्यामध्ये या रस्त्याला कधीही धोका निर्माण होऊ शकतो आणि या ठिकाणून जे वाहनं ये जा करत आहेत त्यांच्या देखील जीविताला कधीही धोका होऊ शकतो. कारण आपण पाहू शकता की ही जी परिस्थिती आहे ती फार ही कुक्कडगाव ते फार इकडं पिंपळनेर पर्यंत हीच परिस्थिती आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून या पोल रवण्याचं काम चालू आहे आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असताना देखील संबंधित जे विभाग आहे, जे महावितरण कंपनी आहे, त्यांचे जे संबंधित इंजिनियर आहेत त्यांचं याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष नाही असं दिसून येत आहे. कारण गुत्तेदार जो आहे ते गुत्तेदार अशी इनामी शक्कल लढवत आहे की ज्या वेळेस तो पोल रवण्यात येतो, तो पोल रवल्यानंतर खाली फक्त काळी माती आणि थोडेफार दगड टाकले जातात आणि त्यानंतर ते पूर्णतः बुजून त्याच्यावरी एक असा चौकोनी कप्पा केला जातो अर्धा फुटाचा आणि त्या कप्प्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट करून ते फक्त वरचा जो दिसणारा जो भाग आहे, जो दर्शनी भाग आहे, तो भाग फक्त कॉन्क्रीट केल्याचं दिसून येत आहे. म्हणजे निव्वळ हा गुत्तेदाराचा जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे. शासनाचे जे पैसे आहेत त्या पैशाचा निव्वळ त्या चुराडा करण्याचं काम चालू आहे आणि स्वतःच्या घशात घालण्याचं काम हे गुत्तेदार करताना दिसून येत आहे. कारण निव्वळ ही फसवणूक ही होत असताना देखील महावितरणचे जे नियंत्रण ठेवणारी जी यंत्रणा आहे ती मात्र गप्प का आहे हा खरा प्रश्न आहे. कारण ही परिस्थिती इथंच नाही तर बीड तालुक्यामध्ये ही परिस्थिती आहे. एकतर त्या कामाच्या नावाखाली एकतर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस हे पोल रोवले जातात त्यावेळेस मात्र कसल्या प्रकारचे जे संबंधित बांधकाम विभाग आहे त्यांची देखील परवानगी घेतली जात नाही. जे रस्त्याच्या कडेचे जे साईड पंखे असतात त्या साईड पंख्यामध्ये अनेक ठिकाणी पोल रवलेले आहेत. म्हणजे ही परिस्थिती आहे ती निव्वळ सर्वांची फसवणूक करणारी आहे आणि नियमबाह्य काम करणारी आहे. तरी देखील संबंधित यंत्रणा आहे ती कसल्याही प्रकारचं त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळे हे काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. म्हणजे कुठंतरी जे महावितरणचे जे अभियंता असतील, जे अधिकारी असतील त्यांचा आणि गुत्तेदाराचं काहीतरी साटलोट आहे का असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे. कारण इतकी मोठी यंत्रणा, इतके मोठे टेंडर, इतके मोठे गुत्ते जर मिळून जर या प्रकारे असे निकृष्ट दर्जाचे काम होणार असतील आणि ते जर काम जनतेच्या जीवावर उठणारे असतील तर खरोखरच कुठंतरी ही साशंकता आहे आणि अशा गुत्तेदारावर, त्या कंपनीवर कारवाई होणं अपेक्षित आहे. कॅमेरामन प्रदीप आनेराव, मी अशोक होळकर, बीड प्रहार न्यूज.